बातमीकडे। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघातात झालेल्या मृत्यूचा धक्का हा फक्त त्यांच्या कुटुंबियांनाच नाही तर राजकारणातल्या त्यांच्या सहकाऱ्यांना, त्यांच्या मित्रांनाही बसलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचंही तसंच काहीसं झालंय। त्यांनी आपल्या लेखातून दादांबद्दल आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली। माझ्यासाठी ही वैयक्तिक हानी आहे या शब्दात फडणवीसांनी आपला शोक व्यक्त केला। विधानसभेचे रस्ते वाहतूक व महामार्ग केंद्रीय मंत्री दादा, तुम्ही वेळ चुकवली। नियती निष्ठुर असते, आपलं काही चालत नाही। कधीही वेळ न चुकवणारे दादा, यावेळी मात्र तुम्ही वेळ चुकवली। दादा, ही खंत कायम राहील, तुम्ही अकाली एक्झिट घेतली। आमच्या दोघांचाही वाढदिवस एकच, पण वयात अंतर 11 वर्षांचं। त्या अर्थानेही माझ्या लेखी ते दादाच। दादांकडून शिकण्यासारखं काय नव्हतं? 2014 नंतर त्यांच्या तोंडी कायम माझे नाव सीएम साहेब असेच असायचे। 2019ला ते उपमुख्यमंत्री झाले आणि मी विरोधी पक्ष नेता, पण सभागृहात बोलताना ते हमखास मला सीएम साहेब म्हणायचे। मग हळूच जीभ चावून देवेंद्रजी म्हणायचे। धीरगंभीर विषयांवर बोलून झाले की दादांचे व्यक्तिमत्व खुलायचे। मग त्यांच्यातील दादा व्यक्त व्हायचा। कुणाची आणि कशाचीच पर्वा करायची नाही असे उत्तुंग आणि दिलखुलास दादा व्यक्त व्हायचे। त्यांच्यातील भावनाप्रधान दादा फार कमी लोकांनी पाहिलाय, पण मला तेही दादा अनुभवता आले। दादा आणि मला दोघांनाही क्रिकेट सामना बघण्याची आवड। कोणताही सामना असला की मधूनच आम्ही दोघेही स्कोर काय झाला याची माहिती घेत असायचो। गाणी पण आमचा समान आवडता छंद। दादांना दूध प्यायला खूप आवडायचे। आमच्या हेलिकॉप्टरमध्ये सुगंधी दूध, ताक, कोल्ड्रिंक असायचे, पण दादा नेहमीच दुधाला पसंती देत। एकदा आम्ही विमान प्रवासात होतो, विषय रंगत गेले। मग विषय माझ्या आजवर झालेल्या विमान हेलिकॉप्टर अपघातापर्यंत येऊन पोहोचला। मी एक एक प्रसंग रंगवून सांगू लागलो। दादा गमतीने पायलटला म्हणाले, अरे बाबा, जवळ कुठली धावपट्टी दिसते का ते पहा रे, मला खाली उतरव आणि मग पुन्हा तू जा। मी दादांना सांगितले की माझा ट्रॅक रेकॉर्ड आहे, माझे अपघात खूप झाले, पण काळजी करू नका, मी विमानात असलो की काही इजा होत नाही। त्याच दादांना विमान अपघाताने आपल्यातून हिरावून न्यावे ही शोकांतिकाच म्हणावी लागेल। जमिनीशी घट्ट नाळ असलेला माझा अत्यंत जवळचा सहकारी मी गमावलाय। हे माझे वैयक्तिक नुकसान तर आहेच, पण महाराष्ट्राचंही मोठं नुकसान आहे। दमदार आणि दिलदार मित्र मी गमावलाय।